निवडणुकीचा निकाल लागून अनेक दिवस उलटले, मात्र अजूनही महायुतीचा महापौर कोण यावर शिक्कामोर्तब होत नाहीये. त्यामुळे या पदाचा सस्पेन्स आणखी वाढत चाललाय. पाहूयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. मुंबईचा पुढील महापौर कोण होणार याचं उत्तर सध्या महायुतीच्या नगरसेवकांकडेही नाही. अनेकांसाठी महापौर पदासाठी फिल्डिंग सुरू असली तरी ही माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार हे तर चांगल्यातला चांगला ज्योतिषीही सांगू शकणार नाही. जानेवारी 2026 मध्ये झालेल्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्वबळावर बहुमत मिळालं नसलं तरी महायुतीने 114चा आकडा ओलांडलाय. महापौर पदासाठी जी फिल्डिंग सुरू आहे त्याच्या संख्याबळावरही एक नजर टाकूयात ग्राफिकच्या माध्यमातून. भाजपला 89 जागा, शिंदेच्या शिवसेनेला 29 जागा, ठाकरेंची शिवसेनेला 65 जागा, काँग्रेसला 24 जागा, मनसेला 6 जागा. महायुतीकडून 118 जागा, 89 + 29 असल्यानं त्यांचा महापौर बसणं तांत्रिकदृष्ट्या निश्चित आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्यानं तब्बल 40 वर्षांनंतर मुंबईला भाजपचा महापौर मिळण्याची दाट शक्यता आहे. 22 जानेवारी 2026 रोजी झालेल्या सोडतीनुसार मुंबईचे महापौर पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले. त्यामुळे यंदा मुंबईला महिला महापौर पद मिळणार आहे. महापौर पदासाठी चर्चेतली नावं खालीलप्रमाणे आहेत. अलका केरकर, वांद्रे पश्चिमेतून 3 वेळा निवडून आलेला ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी उपमहापौर. रितू तावडे, घाटकोपर भागातील अनुभवी नगरसेविका. राजश्री शिरवाडकर, सायन भागातील 3ऱ्यांदा निवडून आलेल्या नगरसेविका. तेजस्वी घोसाळकर, काही दिवसांपूर्वीच ठाकरेंची शिवसेना सोडून आलेल्या. 31 जानेवारी पर्यंत गट स्थापन करायचा होता. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने अद्याप गट स्थापन केलेला नाही. यात त्यांचा अंतर्गत वाद असल्यामुळे तो गट स्थापन झाला नाही अशी प्राथमिक माहिती समोर येते. आता नेमकं संख्याबळ भारतीय जनता पार्टीकडे मोठे आहे. आता महापौर शिंदेचा होणार की भारतीय जनता पार्टीचा होणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन कल्पेश मोरेसह सुमेश साळवे, LS मराठी, मुंबई.